तुमच्या ज्योतिबाची सावित्री माझा जन्म सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील नायगाव या ठिकाणी झाला। मी खंडाळे पाटलाची लाडकी मी नेवसे पाटलाची लाडकी मग काय विचारलं माझा तोरा कपाळावर जिठ्या धरून गावची फाटा भवानीमधून गावभर फिरायची, लई उंदरायची पायाला काटा पोचलं काय, पायाला ठेकून लागलं काय, काही परवा नाही, लई उंदरायची माय, लईच वरडायची माय, हाताला जे भेटलं ते फेकून मारायची। माय म्हणायची बाई आता तू 4 वर्षाची झालीस, भाकऱ्या टाकायशी, पर माझं ध्यान पिठात पाणी टाकून पीठ भिजवण्यापरी मातीत पाणी टाकून चिखल बनवण्यात असायचं। माय लई वरडायची माय म्हणायची बाई पोरीच्या जातीनं कसं आपलं घर भलं, घरातली चूल बरी, चुलीतली लाकडं बरी, हातातली फुकणी बरी, अन फुकणीतून फुकणारा आपला जीव बरा। सासू सासऱ्याचं अन नवऱ्याचं करावं बस झालं। 99 वर्षाची झाली, माझ्यासाठी मुलगा शोधत होते। पुण्याच्या फुल्याच्या मुलासंग माझं लगीन जुळलं आणि विचार यायचा नवऱ्या मुलाला झाडावरच्या चिचा तोडता येत असतील का, हिरीत पोहता येत असेल का, आकाशातलं चांदणं मोजता येत असेल का, कारण ते म्हणे शाळा शिकणार, बुक वाचणार। माझं लगीन जुळलं आणि काय सांगू माझ्या नाकाचा शेंगा थरथरायला लागला, पर आईबासनी सोडून जायला लागणार म्हणून वाईट वाटत होत। पण कसा थुई थुई नाचत होता मोरावानी पिसारा फुलवून। आता मी शहराच्या गावी जाणार, टांग्यात बसणार, नाही म्हणलं तरी नजरेला काय बाय दिसणार। त्या काळात स्त्रीला बाहेर जायची परवानगी नव्हती, पण आता मी शहराच्या गावी जाणार। आता तुमची लेकरं पहिल्या 2ऱ्या वर्गात गेली म्हणून खुश होता तुम्ही, तवर आम्ही नवऱ्याच्या घराला जायचं। आमच्या लगीन घ्यायचा दिवस उजाडला, अंगणात लई लोक बसले होते, मंडप टाकला होता। माझं परकल पोरक्यातलं बुजगावलं लुगड्यात बसवलं होतं। मी जणू काही महाराणीच दिसत होते। कपाळावर बारशी, डोक्यावर मुंडाळा, जणू काही मी गौराईच दिसत होती। म्या लपून नवरदेवाचं ध्यान बघत बसली होती, म्हणे नवरदेव लई शिकलेला आहे। म्या लपून बघत होती, लई सुंदर दिसत होता नवरदेव बी। अन काय सांगू, एवढ्या
आई ओरडली, ए सावे, सासरच्या माणसासमोर आमचा उद्धार करशील काय? किडा चावला तर जा, आज जाऊन गुमान काढून ये. ऐकू ऐकू जोरात चावताय तो किडा, जोरात चावताय. आई लुगडं सुटलंय. बोरी, सासरच्या माणसासमोर असं करू नको. किडा चावला, गुमान अंदर जाऊन काढून घे. अन काय सांगू, तेवढ्यात आमचे नवरदेव समोर आले आणि म्हणतात कसं, पोरीची जात झाली म्हणून काय झालं, किडा तिला बी चावतोय की. जा गुमाना आत घेऊन जा आणि तिचा काय चावतोय ते बघ. म्या पुढं लुगडं माग. आई मला घरात घेऊन गेली, किडा काढून दिला. पण तुम्हासनी सांगते, त्या नवरदेवाच्या बोलण्यानं माझं मन कसं भारावून गेलं. माझं पती परमेश्वर लगीन झालं. माझं सासर मला कधी परत वाटलं नाही. त्यात तर आमचे मामांजी लई प्रेमळ होते. कोणते काम प्रेमानं आवाज मारून सांगायचे. आणि आमचं शेठजी, आता तुम्हासनी कसं तरी वाटलं, पण म्या त्यासनी शेठजी म्हणायची. आमचं शेठजी शाळेला जायचे, मोठी पुस्तकं वाचायचे. आणि मास्तरायचं म्हणे लईच लाडकं. आणि आमच्या सोबत खेळा म्हणलं की नुसतं हसायचं. आमच्या सोबत कधी बी खेळायचं नाही. एक दिवस आमचे शेठजी नगरला गेले होते. नगरला इंग्लिश फरार मॅडम राहत होती. तिच्याकडून काय शिकवायचं, कसं शिकवायचं ते विचारासाठी. तर ती इंग्लिश फरार मॅडम म्हणत होती, स्त्री हा घराचा मध्य आहे. तिचं शिक्षण झालं तरच घर वर येणार, नाहीतर नाही. तुम्ही आपल्या बायकांना शिकवतही नाही, हे फार वाईट करता. झालं शेठजीच्या डोक्यात भरलं. घराला आलं ते पाटी, पुस्तक, पेन्सिल घेऊन म्या भागल्या रांगणवर बसली होती. मला म्हणतात कसं, सावित्री, ए सावित्री, जरा इकडे ये. मी म्हणलं, हा शेठजी भाकरी बी बनली आणि कालवण बी बनलं, मी घेऊनच येते. शेठजी म्हणाले, मला तुझी भाकरी बी नको आणि कालवण बी नको, तूच ये इकडं. मी म्हणलं, भैया आज काय झालं शेठजीला. म्या गेली शेठजी पाशी जाऊन बसली. शेठजी मला म्हणतात कसं, सावित्री, आता तुला लिहायला वाचायला शिकायला पाहिजे. कोण? हा सावित्री, तुला लिहायला वाचायला शिकायला पाहिजे. म्या विचारलं, कोण? तुम्ही शिकवणार? शेठजी तुम्ही शिकवणार? हो सावित्री, मीच तुला शिकवणार. शेठजींनी माझा हात हातात धरला आणि माझा हात पाठीवर धरून गिरवला. माझा हात थर कापत होता. माझ्या थरथरत्या हाताला शेठजींनी आधार दिला. मी लिहायला लागली, मी वाचायला लागली. मी पहिला शब्द लिहायला शिकले तर शेठजी लिहायला शिकली. माझ्या हाताला शेठजींनी आधार दिला आणि ते थरथरणारा हात मग कधीच थरथरलं नाही. शेठजीची साऊ लिहायला शिकली, शेठजीची साऊ वाचायला शिकली. कधी घरात पाठीवर तर
कधी रानमाळ्यात तर कधी रानात तर कधी शेतात गाडीने लिहायला शिकली. शेठची साऊ लिहा वाचायला शिकली आणि शेठची सारखाच मोठा विचार करायला शिकली. मग तो सोन्याचा दिवस उजाडला. 1 जानेवारी 1848 रोजी पुण्यात भिड्यांच्या वयात आम्ही मुलींची पहिली शाळा काढली. बघता बघता अण्णाशास्त्री चिपळूणकरांच्या वयात दुसरी शाळा सुरू झाली. पुण्यात आग लागली. अनर्थ झाला अशी आरडाओरड सुरू झाली. शेठजी गावात फिरून घरोघरी फिरून लेकरं गोळा करून आणत होती. आमची शाळा चालत होती पण त्या सनातनी लोकांना पटत नव्हतं. त्यांनी मास्तरांना शाळेतून काढून द्यायची धमकी देत होत. मग शाळेत मास्तरच नसल तर शाळा चालायच्या कशा? शेठजी विचारात पडले. म्या म्हणलं शेठजी विचार करू नका, शाळा नाही बंद पडणार. म्या हाय ना म्या जाणार शाळेत शिकवायला. त्या काळात कोणती स्त्री घराबाहेर पडती. म्या शाळेत शिकवायला तयार झाली. दुसऱ्या दिवशी फरमान निघलं, चला आवरा लवकर. मन घट केलं, उमऱ्याबाहेर पाऊल टाकलं, घराबाहेर पडली. लोक टकाटका बघत होती. काही बाई बोलत होती. रस्त्याने चालताना कोणी म्हणायचा, कोण नाही फुल्यांची बायको, कुठं चालली? डोईवर पदर तुरु कुठं चालली म्हणायची. तर दुसरा म्हणायचा, फुल्यांनी बायको ठेवली की काय केला? माणसं बोलत होती, चालत होती अन माझी पावलं पुढं पडत होती. पुण्यात आग लागून गेली होती. जिकडं ओरड सुरू झाली. मी जशी शाळेजवळ पोहोचली तशी आग घुसली. बघते या पोरी पाटीवर पेन्सिलने लिहित होत्या. माझा जीव हायसा लागला. आज या पोरी शिकतील, उद्या एवढ्या मोठ्या होतील की या समाजातील अशिक्षितेचे भूत पळवून लावतील. दिवसाची शाळा, रात्रीची शाळा चालू होती. काय शिकवायचं आणि कसं शिकवायचं शेठजी मला शिकवत होते. शाळेत जाताना तुम्हाला सांगते, लोक मला लई त्रास द्यायचे. लई त्रास द्यायचे. कोणी खरकट पाणी अंगावर फेकायचा, तर कोणी खाकरायचं, कोणी शेण मारायचं, तर कोणी गचकन दगड मारायचं. एक दिवस शाळेला चालली होती. तेवढ्या एक दारू पिलेला ढिंग्या माझ्या समोर उभा झाला आणि म्हणतो कसा, माग फिरायचं म्हणतो ना, माग फिरायचं. बाईच्या जातीला एवढा तोरा बरा नाही. म्या म्हणलं, का रे बाबा, का माग फिरायचं? माग फिरायचं म्हणतो ना, माग फिरायचं. नाहीतर तुमची आबरू शाबूत राहणार नाही. म्या मनात म्हणलं, यांचं बरं आहे, समज काही येऊन आमच्या आबरूपाशीच थांबत. असा खोचला पदर अन ताट त्याच्या
वाटल्या. अन काय सांगू, तवापासून माझी सराईवर वचकट झाली. बाईच्या जातीनं कसं कणखर असायला पाहिजे. जीवाचं रान करून मी हे सारं करत होती. म्या कोणाला दबत नव्हती आणि शेठजीचं कोणाला दबणार नव्हतं. शेठजीचं वादळ कधीच घोंगावर पुढे निघून गेलं होतं आणि त्यांच्या मागनं माझं वादळ चाललं होतं. मग दोन वादळ एकत्र येतील तर उलटा पालट होणारच की. सनातनी चौपाळलं होतं. आमच्या भाऊबंधांना, आमच्या नातेवाईकांना भडकावत होतं. आम्हाला वाईट टाकायची धमकी देत होतं. असंच एक दिवस सायंकाळच्या येळेला एक सनातनी आमच्या घरी आला आणि आमच्या मामाजीला म्हणतो कसा, गोविंदा, तुझ्या या पोराने आणि सटवी लेख सुनेने हे काय चालवलं. तुझं पोरगं शाळा काढतो आणि सटवी लेख सुनची तर शिकवायला जाते. तुझ्या पोराला नाही काय म्हणता आणि त्या सटवीला नाही लेख पाड. शिंशांनो, तुम्ही माजले का रे? तुम्ही खालच्या जातीचे लोक शाळा शिकायला लागले तर आम्ही तुम्हाला मुजरे घालायचे का रे? तुझ्या पोराला आताच वटणीवर आण, नाहीतर आम्ही तुम्हाला बाहेर टाकू. असं कोणीतरी येऊन मामाजींना भडकावून जायचं. मामाजीचा जीव लई घाबऱ्या व्हायचा. एक दिवस सांगच्या येळेला मामाजी शेठजीची वाट पाहत बसले होते घरी. शेठजीची वाट पाहत बसले होते. शेठजी आले तसं मामाजी म्हणतात असं, ज्योती, अरे ज्योती, बाबा तू शिकला ते पुरं नाही का? सावित्रीला कशा पायी शिकवतो बाबा, कशा पायी शिकवतो? काय झालं बाबा? अरे बाबा, स्त्रीला शिकवलं तर स्त्री चंचल होते, दुष्ट होते, तिच्या पदरात वैद्य येतो. बाबा असं काहीही नसते. सावित्री शिकेल आणि हे सर्वांना दाखवून देईल. अरे बाबा, कशाला घेतो? बाबाजीच्या बोलण्याचं मला बी लई भ्या वाटलं. आणि तुम्हाला सांगते, रातच्याला रातभर डोळ्याला डोळा नाही लागला. आता तुम्ही इथं बहिणी जमा झाल्या म्हणून तवरची एक गोष्ट सांगते. आम्हाला मुलबाळ नाही, आम्हाला मुलबाळ नव्हतं. हे कधी माझ्या धान्यातही नाही आलं, शेठच्या धान्यात नाही आलं. बर आजूबाजूला लई कुरबुर पसरली, लई लोक गोष्टी करायला लागले. एक दिस माझा बा घरी आले होते. मी पुरणाचा खाट घातला. बासनी पुरणाचं जेवण वाढलं तर माझा बा शेठजींना म्हणतो कसा, आमच्या सावित्रीला मुलं होत नाही म्हणून जावयाचं दुसरं लगीन करून देऊया. आमची सावित्री सांभाळून घेईल सबतीला. मला मुलबाळ नाही म्हणून माझा काहीच उपयोग नाही का हो? माझा काहीच उपयोग नाही. माझ्या जन्मदात्या आई वडिलांनी हा सल्ला द्यावा. पर शेठजींनी मला लिहायला वाचायलाच नाही
तर माणूस म्हणून जगायला शिकवलं. आणि शेठजी म्हणाले, मुलं तिला नाही होत हे कशावरून? जर मला होत नसतील तर सावित्रीसाठी तुम्ही का सौदा आणणार आहात? आमच्या शेठजींनी मला लिहायलाच नाही तर माणूस म्हणून जगायला शिकवलं. आणि तेच मी माझ्या शाळेतल्या सर्व लेकींना शिकवलं. रस्त्यानं जाता येताना, शाळेतून मी यायची, रस्त्यानं जाता येताना दाराच्या आड मुंडन केलेल्या लाल मनातल्या पोरी दिसायच्या. मी शाळेत येताना वाकून बघायच्या. एक दिवस असं शाळेतून येत होती, एक पोर लपत छपत माझ्या मागे यायला लागली. मी तिच्यावर नजर ठेवूनच होती. आणि जसं माझं घर आलं तशी ती पटकन घरात शिरली. आणि मी तिला म्हणलं, पोरगी घाबरली होती. मी तिसनी म्हणलं, कोण बाई तू? कोणी का असेना, काय झालं? जीवात जीव वाढतोय. किती वर्ष झाले नवरा मरून? नवरा मरून 2 वर्ष झाले. हे पाप त्यांच्या लहान भावाचं. आज 6वा महिना चालू आहे तरीही छळ सुरू आहे. आयुष्याला बघून दिरोळून घेतोय. उजाड माथ्याने जगू कशी? मरायची हिंमत होत नाही. काय करू? सासूला काही सांगायला गेलं, सासू म्हणते तू कुलक्षणी आहे. काय करू मला समजत नाही, कुठं जाऊ म्हणून. त्या पोरीला शांत केलं. पोरीला म्हणलं, बाई तू घरी जा, तुझ्यासाठी आम्ही काहीतरी करू. शेठजी आलं बाहेरनं. मी शेठजीसनी समज सांगितलं. शेठजी म्हणाले, हो सावित्री, गावात या पोरी बाळीवर घरचे लोक अत्याचार करतात आणि पाप वाढली की त्या चिमुकल्या लेकरांना मारून टाकतात. आणि ते त्यांचं बोलणं ऐकून माझ्या समोर त्या लहान मुलाच्या लेकरांचा असा ढीकचा ढीक दिसायला लागला. आमच्या मनात आलं आणि आम्ही बालहत्या प्रतिबंध गृह निर्माण केलं. शेठजींनी जागोजागी जाहिराती लावल्या. काळं पाणी टाळण्याचा उपाय. ज्यांचं कुणाचं पाऊल आळमार्गाने पडलं असेल त्यांनी यावं आणि ज्योतिबा फुले यांच्या घरी बाळंत होऊन जावं. नाव गुप्त राखण्यात येईल. आणि काय सांगू, पंढरपूर, वाशिम, काशी अशा तीर्थाच्या ठिकाणी या पोरी बाळी जीव द्यायला जायच्या. त्या ठिकाणी पाट्याला आल्यानं लई पोरी आल्या आणि लई लहान लेकरं जन्म देऊन गेल्या. आणि त्या लयुल्याशा लेकरांचं करता माझं जीवन आनंदात जायला लागलं. एक दिवस सांच्या येण्याला शेठजी लालवनातल्या एका पोरीला घेऊन घरी आले. पोरीचे डोळे रडून लाल झाले होते. मी तिला विचारलं, पोरी तुझं नाव काय? काशी. कितवा महिना? 7वा. काशी लई शांत राहायची. बामणा घरची पोर होती ती. लई शांत राहायची. मी तिला खाऊ पिऊ घाललं, तिला माझ्या घरी ठेवून घेतलं. काशीचं बाळंतपण झालं. तिनं आपलं एवढंसं बाळ माझ्या ओटीत टाकलं आणि ते कोरी बाळंतीन चालती झाली. 12 दिवस झाले आम्ही बाळाचं बारसं केलं. बाळाचं नाव यशवंत ठेवलं. आज
आज तो मोठा डॉक्टर झाला बघा, मोठा डॉक्टर झाला. त्या काळात पेशव्यांनी पुण्यामध्ये जागोजागी पिण्याच्या पाण्याच्या विहिरी खोदल्या होत्या. पण त्या विहिरींना महाराजांना हात लावायची परवानगी नव्हती. मग भर उन्हात 2-4 आया बहिणी अन्नासाठी नाही तर पाण्यासाठी असं वन 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 भटकायच्या. असं भटकताना कोणत्या घरंदाज बाईच्या अंगावर त्यांची सावली पडली तरी त्यांना चप्पल फेकून मारल्या जायच्या. त्या बिचाऱ्याच्या डोळ्याचं पाणीच काय, डोळ्यातलं पाणी आटून गेलं होतं. त्या बिचाऱ्याचा एकच घोष, माझं बाबा पाणी पाजलं बाबा, पाणी पाज. 4 दिवस झालं पोटात पाणी नाही बाबा, पोटात पाणी नाही. लेक मरायला टेकलं बाबा, लेक मरायला टेकलं. पाणी पाज अन हवं तेवढं मार बाबा, हवं तेवढं मार. बिचाऱ्यांचा एकच आक्रोश, पाणी पाज बाबा, पाणी पाज. शेठजी रस्त्यानं चाललं होतं. शेठजींनी त्या बायांना घरी घेऊन आलं. मी त्या समध्यासनी पाणी पाजलं, जेवायला दिलं. अन विचार करत होती आपण यांच्यासाठी पाण्याची काय व्यवस्था करावं. पहा, आमच्या घरी विहीर आणि मी पाण्याचा विचार करतोय. ते घरची विहीर, मी तो घरचा पाण्याचा होऊन मी समध्यासनी खुला करून दिला आणि समधी माझ्या घरचं पाणी भरलं. हातातलं एक काम संपलं की दुसरं काम सुरू करायचं, असं शेठजीचा नियम होता. शेठजींनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली होती. शेठजी म्हणायचे की देवाच्या आणि आपल्या मधामध्ये कोणी मध्ये कशाला पाहिजे. भटजी नाकारून आपण लगीन नाही लावू शकत का, कमी पैशात लगीन नाही लावू शकत का, असा विचार करून समजांनी मिळून एक समाज स्थापन केला. त्याला सत्यशोधक समाज असं म्हणत होते. भटजी नाकारून कमी पैशामध्ये लगीन केलं जायचं आणि त्यावेळेस सखूबाईच्या पोराचं आम्ही पहिलं लगीन केलं. सखूबाई शेठजीच्या दूरच्या नात्यातली होती. तिचं पोरगं लग्नाचं झालं. माझ्या जवळ येऊन बोलते कशी, पोराचं लगीन करायचं हाय पण पैका नाही हाय. मी म्हणलं काय काळजी करू नका, आपण सत्यशोधक पद्धतीने लगीन करू. बामण फटलंही चौकाडले, म्हणाले हे लग्न होणे नाही म्हणजे होणे नाही, हे लग्न होणार नाही. देवा ब्राह्मणाच्या साक्षीशिवाय हे लग्न घडणार नाही. किती आरडाओरड झाली. पोराचा बाप बिथरला, तो भिवून गेला. पण सखूबाई घटमराची होती, ती नाही घाबरली. ते म्हणाली काही बी होईल, हा माझ्या इज्जतीचा नाही तर सत्यशोधक समाजाच्या इज्जतीचा प्रश्न आहे. आणि त्या काळात सत्यशोधक पद्धतीनं आम्ही पहिले लगीन लावलं होतं. आमच्या यशवंताचं आंतरजातीय विवाह आम्ही सत्यशोधक पद्धतीने लावलं होतं. तुम्हाला वाटते की अशी लग्न घडून यावं म्हणून, पण ते यश तुम्ही पुढे नाही नेलं हवं. आज तशी लग्न घडत नाही. शेठजी गेल्यानंतर 1877 मध्ये लई मोठा दुष्काळ पडला होता. लई मोठा दुष्काळ आला.
लोकांना खायला पाणी भेटत नव्हतं, खायला दाणा नाही आणि पोटवलं कराया पाणी भेटत नव्हतं. जिकडं तिकडं माणसं मरत होती, लोक जिकडे तिकडं मरायला लागली होती. आम्हाला तर विचार पडत होता काय करायचं. आमच्या जवळ पैका नाही, पाणी नाही, तरीही आम्ही त्या दुष्काळामध्ये लोकांसाठी कॅम्प सुरू केला. धनकवडीला कॅम्प लावला आणि तिथं लोकांना जेवणाची व्यवस्था केली. बोर्डिंगातले लोक होते कामासाठी. लई चुली पेटलेल्या गावातल्या 2000 लेकरांना आम्ही जेव घालत होतो. पण समजासनी एकच नियम लावून दिला होता, भाकरी इथं बसून खा आणि एकाला एकच भाकरी मिळेल, कारण भाकरी पडून येतील म्हणून मी भीती लागत होती. 2000 लोक जेवत होते, 2000 लेकर जेवत होते. पण माझं मन म्हणत होत का आमच्या जवळ पैका का नाही आहे. मी त्या निर्मिकाला विचारून थकून जायची की या समजासने खाऊ घालण्यासाठी माझ्या जवळ आणखी पैका का नाही आहे. अशा तऱ्हेनं तो 1877चा दुष्काळ झाला. 1897 मध्ये लई मोठी प्लेगची साथ आली होती. त्यावेळेस शेठजी गेलं होतं. माणसं जनावरांसारखी मरत होती. आम्ही ज्याला त्याला उचलून यशवंताच्या दवाखान्यात नेत होतो. एकाला उचलून दवाखान्यात नेईस्तोवर दुसरा पडलेला असायचा आणि दुसऱ्याला उचलून दवाखान्यात नेईस्तोवर तिसरा पडलेला असायचा. याला उचल त्याला नाही, याला उचल त्याला नाही, असं करत आम्ही लोकांना यशवंताच्या दवाखान्यात नेत होतो. त्याला घेतलं छातीशी, त्याच्या अंगात ताप होता, त्याच्या काखीला गाठी आल्या होत्या, त्याला प्लेग झाला होता. म्या बाळासनी धरलं ना पुढं पाऊल टाकते, माझं पाऊल पुढं पडना. म्या म्हणलं हे कसं होतं. म्या पुन्हा पाऊल पुढं टाकतं, माझं पाऊल पुढं पडना. डोळ्यासमोर अंधारी आली. मला मोराचं काही दिसेना. काखेत हात लावून बघितलं, काखेत गाठी आल्या होत्या, कानाला गाठी आल्या होत्या. आता या बाळाचं कसं होणार. तुमच्याकडे कोणीतरी यावं, तुमच्याकडे कोणीतरी या बाळाला यशवंताच्या दवाखान्यात न्या. हो, या यशवंताच्या दवाखान्यात न्या. यशवंता वाचव या बाळाला. खूप सुंदर काही आम्हाला सावित्रीच्या या लेखीनं समस्त महिला वर्गाला आपण एक पात्री प्रयोगामधून खूप चांगला संदेश दिला. आणि खरोखरच सावित्री माईचं हे सत्य आहे. जे काही सावित्रीबाईने आमच्या स्त्रियांकरिता आम्हाला खरोखरच मानव म्हणून अधिकार नव्हता. समाजात कोणत्याही ठिकाणी वर्चस्व नव्हतं. आणि ते सत्य आपण आज सावित्रीबाई, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या
एक प्रयोग नाटिकातून मांडलेला आहे. मला अशी अपेक्षा आहे की या नाटिकेतून आमच्या समस्त महिलांना थोडंसं का असना परंतु काहीतरी बोध झालेला आहे आणि अतिशय सुंदर पद्धतीने ते आपण सर्वांच्या समोर मांडलेलं आहे. खरोखरच आपलं जेवढं आभार मानावं तेवढं कमी आहे. आता शिक्षण खूप महत्त्वाचं आहे. यावर या